आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अष्टविनायक महामार्गावर वळती फाटा नागापूर येथे आता सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पारगाव पोलीस स्टेशनचे API सचिन कांडगे यांनी पुढाकार घेत या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. या भागात गेल्या काही काळात चोऱ्यांच्या घटना, वाहनांचा वाढलेला वेग आणि वारंवार होणारे अपघात ही मोठी समस्या बनली होती. स्थानिक नागरिकांकडूनही याबाबत वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने हे ठोस पाऊल उचलले आहे. बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे आता या परिसरावर 24 तास नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण येण्यास मदत होणार असून वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवरही लक्ष ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडले होते. मात्र आता कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक शिस्तीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून यामुळे सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच पारगाव पोलीस स्टेशनच्या या उपक्रमामुळे वळती फाटा परिसर अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. नमस्ते. आपल्या पारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण 22 गावं येतात आणि अष्टविनायक महामार्ग आणि बेल्ला जेजुरी रोड असे दोन प्रमुख मार्ग आपल्या पारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतात. तर आपण जो पूर्ण अष्टविनायकचा जो आपला रोड आहे, जो आपल्या वळती फाटापासून सुरू होतो आणि रोडेवाडी फाटा इथे थांबतो. तर स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट या दोन्ही ठिकाणी आपण टोटल 6 कॅमेरे लावलेले आहेत. ते 6ही मोबाईल आपण पोलीस स्टेशनला वायफायने कनेक्टेड ठेवलेले आहेत. यातून आपल्याला अपघात डिटेक्ट होणार आहेत, अपघाताचा वेगावरती प्रतिबंध होणार आहे. तसेच ज्या चोऱ्या होतात त्या चोऱ्यांना प्रतिबंध देखील लागणार आहे. तसेच आपला हा जो अष्टविनायक महामार्ग आहे त्याच्यामध्ये आपला घोड नदीवर एक ब्रिज येतो. त्या ब्रिजला देखील आपण नीट केलेला आहे. त्याला 3 कलरचे आपण रेडियम लावले, त्यामुळे रात्रीच्या वेळी त्या ब्रिजवरून जाताना भीती वाटणार नाही आणि कोणताही अपघात घडणार नाही. आपल्याला पूर्णपणे अपघात फ्री हा अष्टविनायक रोड करायचा आहे. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. माझे एवढंच आव्हान आहे की गाड्या आपण सावकाश चालवाव्यात, कारण आपले कुटुंब आपल्यावरती डिपेंड आहे आणि शेवटी अपघात झाला की आपल्या कुटुंबाला झळा सोचणार आहे. त्यामुळे सर्वांनी गाडी सावकाश चालवावी आणि आपले कुटुंबासाठी आपण गाडी सावकाश चालवावी असे मी नागरिकांना आवाहन करतो.